घेतलं मुसळ लागली पाठी, या बायकोने बरं नाही केलं रे बाबा, या बायकोने बरं नाही केलं रे बाबा, संन्याशी झाले या बायकोने बरं नाही केलं रे बाबा, कोर्टात नेलं रे बाबा, इनर कोर्टात नेलं रे बाबा, या बायकोने पोटगी घेतले रे बाबा, या बायकोने पोटगी घेतली रे बाबा, तरी पण सोडलं नाही बायको मोठी, घेतला मुसळ लागली पाठी, घेतलं मुसळ लागली पाठी. मी राहुल वाडवे. पत्नी पीडित पुरुष आश्रम जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून ॲडव्होकेट भारत फुलारे आणि मी सोबत काम करतो. ॲक्च्युली काय होतं की या व्यवस्थेमध्ये पुरुषांना जो त्रास होतो तो त्रास कुठे कुठे आपण जर सांगायला गेलो तर आपलं कोणी ऐकत नाही. कारण एक मन आहे की मर्द को दर्द नाही होता, त्यामुळे पुरुषांचं कुठं ऐकलं जात नाही. आणि या जवळपास या सर्व घटनामध्ये असं झालेलं आहे की माझी जी पूर्वाश्रमीची पत्नी होती, म्हणजे 2021ला जो घटस्फोट झाला त्यापूर्वी तिचा मित्र प्रमोद केदार, तो की जो MSCB श्रीरामपुरीमध्ये आहे, या दोघांनी मिळून माझ्या विरुद्ध कट काढत असून मला अनेकदा कारागृहात पाठवलं. यावेळेस सुद्धा मला एका खोट्या केसमध्ये कारागृहात पाठवलं. त्याच्यात मी जवळपास 4 वर्षे 4.25 वर्षे कारागृहात राहिलो. आणि जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला समजलं की जो FIR माझ्या विरोधात होता तो FIRच्या कलम पोलिसांनी हाताने खाडाखोड केल्या, आणि त्या खाडाखोड केलेल्या कलमाखाली मला जवळपास 4.25 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. त्यासाठी मला मान्य सुप्रीम कोर्टात जाऊन बेल जामीन घ्यावा लागले. म्हणजे हा जो अन्याय आहे, म्हणजे एखादी महिला खोटी केस दाखल करते आणि तिच्या मित्राच्या मदतीने ते काय त्यासोबत राहून दुसऱ्यावर जो गुन्हा दाखल करते पतीवर, तो हा जो अन्याय आहे तो कुठं ना कुठं थांबला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची मागणी अशी आहे की पत्नी पीडित पुरुष आश्रमाचा उद्देश हा आहे की आज जे तथाकथित जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये बदल होऊन समसमान जो आर्टिकल भारतीय संविधान जे आलेलं आहे की कायद्यापुढे समानता, ती समानता असली पाहिजे. पुरुषांना महिलांना जे असतं ते पुरुषांनाच कायदे सारखे सर्वांना असले पाहिजे. आणि एखादी महिला नवरा बायकोच्या भांडणामध्ये एखादी महिला जर पोलीस स्टेशनला गेली तर काय होतं की तिचा कोणताही पुरावा न लागता गुन्हा दाखल केला जातो, आणि त्या गुन्ह्यात त्या माणसांना त्या व्यक्तीला जवळपास 4 वर्षे 5 वर्षे कोर्टात चक्रा मारावं लागतात, ट्रायल चालतात, साक्ष्या द्यावं लागतात, पुरावे द्यावं लागतात, वकिलाची नेमणूक करावी लागते, अशा अनेक अडचणी येतात. त्यामुळे ह्या कुठं थांबल्या पाहिजे. पुरुष आयोगात स्थापना झाली पाहिजे. महिला तक्रार निवारण पुरुष तक्रार निवारण केंद्र सुद्धा झालं पाहिजे, हीच आमची अपेक्षा. राहुल वाडवे. आमची मागणी अशी आहे का ज्याप्रमाणे पुरुषांना महिलांना कायदे तसे पुरुषांना देखील कायदे झाले पाहिजे. आणि जशा महिला उद्या वट सावित्री पौर्णिमा साजरी करतात आणि ह्या आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि आपला पती 7 जन्मापर्यंत त्यांना हाच पती मिळावा अशी आख्यायिका त्या वट सावित्री पौर्णिमेचे सांगितले जाते. आणि त्याच्यासाठी ते उद्या वट सावित्री पौर्णिमा साजरी करतात. तर आमचं असं म्हणणं आहे का ज्या पत्नी पीडितांच्या बायका आहे त्या उद्या जातील आणि एक खोटं नाटं सांगतील. कारण आजच्या ह्याच जीवनामध्ये पत्नी पीडितांना एवढा असह्य त्रास असतो का पुढचे 7 जन्म विचार करणं सुद्धा त्यांच्यासाठी कठीण झालेलं आहे. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आणि परत वरून दीर्घ आयुष्य, आता पत्नी पीडित झाल्याच्या नंतर तो एका मिनिटाला एका दिवसाला तो मरतो. आणि दीर्घ आयुष्यामध्ये म्हणजे आणखी किती त्रास सहन करून घ्यायचा. आणि जर ते वट सावित्री पौर्णिमाच्या पूजा करून जर 7 जन्मापर्यंत मिळत असेल तर आमचं असं म्हणणं आहे हे पिंपळ पौर्णिमा साजरी आम्ही करतो. कारण पिंपळ हा मुंजा आहे, या मुंजाला आम्ही साकडं घालतो. आणि उद्या यमराजाला पण आम्ही साकडं घालतो की हे यमराजा, हे मुंजा, ह्या उद्या आमच्या बायका येऊन खोटं नाटं सांगून आम्हाला दीर्घायुष्य मागतील 7 जन्मापर्यंत परत या चक्रामध्ये आणि त्यांना त्यांच्या पिळवणुकीचे त्यांच्या तावडीत मागतील. तर त्यांचं खोटं नाटं ऐकू नको. आम्ही 108 उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो की यांच्या जाटातून आम्हाला मुक्त कर. कारण या जन्मामध्ये खूप भयानक त्रास झालेला आहे आणि आणखी पुढचे 7 जन्म आम्ही बघू सुद्धा शकत नाही. म्हणून आम्ही सांगतो की याच्यातून मुक्त कर. आणि आमचं असं मागणी आहे का ज्याप्रमाणे महिला आयोग आहे तसा पुरुष आयोग देखील झाला पाहिजे. मी भरत फुलारे.